श्री स्वामी समर्थ. तर माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा कशी आपण साजरी करायची आणि त्रिपुरारी पौर्णिमेनंतर कार्तिक स्वामी दर्शन कोणत्या वेळेत घ्यायचं, कृतिका नक्षत्र कोणत्या वेळेस आहे आणि याच दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या दाराजवळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक छान प्रकारे आपल्याला नावं लिहायची आहे. तर ती कोणती नावं आहे तर मी ते आजच्या व्हिडिओमध्ये सर्वही सांगत आहे. तर सर्वात प्रथम 26 नोव्हेंबर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तर या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, या विजयाचे प्रतीक म्हणून या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो. तर या दिवशी आपण केंद्रात किंवा आपल्या तुमच्या घरी 750 वाती ह्या तुपात, शुद्ध तुपामध्ये भिजून आपण त्यांचे वाती म्हणजे प्रज्वलित करत असतो. 750 वाती पेटून दीपोत्सव साजरा करत असतो. बऱ्याच ठिकाणी दिवाळीसारखं म्हणजे खूप साऱ्या पंत्या वगैरे दिवे वगैरे लावले जातात, कारण हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो, म्हणून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. तर तुम्ही आवश्यक 750 वाटी ह्या रेडीमेड कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटतात किंवा आपण घरी तयार केल्या तरी चालेल. या शुद्ध तुपात भिजून आपण शंकराच्या मंदिरात किंवा तुमच्या घरीच आपल्या देवाऱ्यासमोर किंवा केंद्र असेल तिथे आपण या वाती लावू शकतो. त्यानंतर आहे की आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं असतं. तर ते कार्तिक स्वामीचं दर्शन हे नेमकं बऱ्याच जणांना माहिती नसतं, ते फक्त पौर्णिमेच्या दिवशीच घेतात, परंतु त्याला एक विशिष्ट म्हणजे कृतिका नक्षत्र असतं. तर त्याच वेळेस आपण हे कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं असतं. तर हे दर्शन घेताना म्हणजे आपल्याला ज्यांना कुणाची पैशाची खूप अडचणी असतात त्यांच्यासाठी हा खूप चांगला तोडगाच आहे. तर कृतिका नक्षत्र हे 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे. तर परंतु हे दर्शन घेताना ह्या कृतिका नक्षत्रावरतीच घ्यायचं आहे. तर कृतिका नक्षत्र हे कोणत्या टायमिंगला आहे तर मी सांगते. तर 26 नोव्हेंबरला दुपारी, 26 नोव्हेंबर म्हणजे रविवारी दुपारी 3:54 नंतर ते 27 नोव्हेंबर दुपारी म्हणजे सोमवारी दुपारी 1:35 पर्यंत हे कृतिका नक्षत्र आहे. हा टायमिंग व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच वेळेस आपण दर्शन घेऊ शकतो, कारण हा शुभ मानला जातो दर्शन कृतिका नक्षत्रावरतीच. तर या काळातच आपण दर्शन घ्यायचं आहे. तर दर्शन घेताना आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायला जाताना आपल्याला एक नारळ न्यायचा आहे, खडीसाखर, अगरबत्ती आणि तुमच्याजवळ जर 10 रुपयाची नोट असेल किंवा पैसे असेल तर ते न्यायचे आहे. ते नेल्यानंतर त्यांच्या आपण मोरपीस हा त्यांना अर्पण करायचा किंवा आपल्याला घरी पण आणू शकतो. त्यानंतर आपल्याला 10 रुपयाची नोट असेल ती त्यांच्या पायाशी लावायची आहे. जिथे कुठे मंदिर असेल कार्तिक स्वामीचं किंवा मंदिर नसेल तर केंद्रात हा या दिवशी त्यांचा फोटो लावलेला असतो, तिथे जाऊनही आपण दर्शन घेऊ शकतो. तर 10 रुपयाची नोट त्यांच्या पायाला लावायची आणि ती नोट आपल्याला तिचा पिरॅमिड तयार करायचा आहे. पिरॅमिड तयार करून आपल्याला म्हणजे तुम्हाला नसेल येत तर बऱ्याच जणांना केंद्रामध्ये करून देतात. तर तो पिरॅमिड तयार करून आपल्या पर्समध्येच नेहमी ठेवायचा. यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते, म्हणजे पैशाची कधीही अडचण येत नाही आपल्याला. तर हा तोडगा आपण या दिवशी करायचा आहे. त्यानंतर आपली जी मागच्या वर्षी जो आपण पिरॅमिड केलेला असेल तो पिरॅमिड आपण केंद्रामध्ये किंवा एखाद्या मंदिरात किंवा पाण्यात वगैरे सोडून दिला तरी चालतो आणि नवीन नोट आपण या दिवशी करत असतो. तर हा लक्ष्मी प्राप्तीचा खूप मोठा तोडगा आहे. तर हा मंत्र या दिवशी आपण सतत हा दिवसभर हा मंत्र म्हणायचा. तो मंत्र कोणता आहे तर ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. हा मंत्र आपण दिवसभरात म्हणायचा आहे, कारण हा लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे आणि कार्तिक स्वामींचा मंत्र आहे. तर या दिवशी आपण आपल्याला आपल्या घरातील मुख्य दाराजवळ आपल्याला एक मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्या बॅक साईडला आपल्याला एका कागदावरती किंवा तुम्ही हळदी कुंकवानेही लिहू शकतात. तर काय लिहायचं ते सांगत आहे. तर आपल्याला धनधान्य, शौर्य आणि संपत्ती यासाठी हा तोडगा आहे. तर हा तोडगा असा आहे की आपल्याला कागद घ्यायचा, त्यांनी कागदावरती आपल्याला लिहायचं पार्वती लिहायचं, म्हणजे ही 7 नावे आहे देवीची, ती नावे लिहायची आहे 6. तर पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया व क्षमा
असे 6 नावं एका खालोखाल एक लिहायची आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ते चिटकून द्यायचे आहे. तर ह्या म्हणजे हे कृत्तिकांचे 6 कृत्तिका नक्षत्र असतात त्यांचे नावं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये जे किंवा तुम्ही गंधाने लिहू शकता. आपल्या घरामध्ये जे काही अडीअडचणी असतात, धन दौलत संपत्ती शौर्य हे मिळण्याचं काम आपल्याला या नावांमुळे भेटत असतं. तर अशा प्रकारे तुम्ही 26 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमाही आपण साजरी करू शकतो आणि कृत्तिका नक्षत्रावरती आपण कार्तिक स्वामीचं दर्शन घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच दर्शन घ्या. श्री स्वामी समर्थ.